हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंनो, सुंदर नवीन एका दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आणि आज सकाळ सकाळ पडलेला प्रश्न म्हणजे प्रत्येकाच्याच किचनमध्ये प्रश्न पडतो सगळ्यांनाच, की आज नाश्त्याला काय बनवावं, भाजीला असलं तरी काय बनवावं आणि नसलं तरी काय बनवावं. फ्रीज उघडताच बाबा आज काय बनवावं भाजीला, किंवा मग वेगळा नाश्ता काय खावं. तर मग खूप साऱ्या फ्रीजमध्ये ऑप्शन असले तरी पण डोक्याला प्रश्न पडतो, आणि काही नसलं तरी अरे काहीच नाही तरी पण ऑप्शन पडतं. असं प्रत्येकाच्याच बाबतीत होतं. तर आज ना सकाळ सकाळ मी म्हटलं स्वयंपाकाचा आजचा दुपारचा थोडासा एक स्टुडिओमध्ये एका ताईंचा बड्डे होता, तर त्यामुळे म्हणलं सकाळ सकाळ नाश्त्याला आहे ना आज फक्त वरण चकुल्या बनवाव्या मस्त अशा थोड्याशा खावा वाटल्या. तर मग तेच मी वरण चकुल्या, ज्याला वरणफळ पण म्हणतात, तेलामध्ये मस्त जिरी मोहरी हिंग हिरवी मिरची, त्यानंतर भरपूर अशी हळद आणि खोबरं आणि आलं लसणाची पेस्ट टाकून घेते मी इथं. आलं नाही सॉरी, खोबरं आणि लसूण छान असं परतून घेते. खरं तर आता हा जो पदार्थ आहे ना, तो मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरात बनला जात असेल. क्वचित 1-2% ताईंना नसेल माहिती, पण मला तरी वाटतं की हा पदार्थ सगळ्यांच्याच घरामध्ये बनला जातो. पण मी आज हा कधी कधी कंटाळा आला रात्रीच्या जेवणात, शॉर्टकट मारायचा असला किंवा मग काहीतरी चमचमीत खावं वाटलं तर मग संध्याकाळी बनवत असते. पण आज मी पहिल्यांदा हा सकाळी बनवायला घातला आहे. सकाळ सकाळ म्हणलं चला सकाळ सकाळ थोडंसं नाश्त्याचं पण पंचायतच होती आज. काय बनवावं काय बनवावं काय बनवावं डोकं चालत नव्हतं. तर म्हणलं यापेक्षा दुसरं ऑप्शन काय. आणि मेन मीन्स काय झालं की रात्री डाळीला शिट्ट्या मारून ठेवल्या होत्या आणि डाळ बनवलीच नाही. काही बाहेरनं आलं बरंचसं पार्सल, तर मग मी ती तशीच डाळ कुकर तास असतो थंड झालेला फ्रीजमध्ये घालून ठेवला होता. मग म्हणलं सकाळी आता संध्याकाळपर्यंत ती डाळ ठेवायची म्हणल्याच्या नंतर नको सकाळ सकाळ बनवून घ्यावं. कारण आता उन्हाळ्यात काय आहे की शिळे जे अन्न पदार्थ आहे ते खावे वाटत नाही. लगेच सकाळचं 5 वाजायला पण असं खावं वाटत नाही. संध्याकाळी पण भाज्या जरी कुठल्या वरती राहिल्या तर लगेच त्याचा आंबूस वास येतो, म्हणजे विटून जातात. तर मग उन्हाळ्याचं थोडंसं अशा गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. बाकी थंडीत तर काही वाटत नाही बाबा. शिळे ज्या भाज्या वगैरे राहतात समजा रात्रीची सकाळी खायला किंवा सकाळची संध्याकाळी, पण उन्हाळ्यात फार अवघड आहे. सकाळची भाजी इवन 4-5 वाजता जरी पाहिली तरी फ्रीजमध्ये नाही ठेवली तर तिचा वास येतो. परत दूध झालं वरती जर चुकून कधी राहिलं तर दूध पण लगेचच्या लगेच फाटतं. म्हणजे आता हे 2-3 महिने सुरूच होणार आहे. तर पहा छान असं मस्त वरण उकळलं इथं हिंगाच्या फोडणीचं. आता याच्यामध्ये ज्या लाटून ठेवलेल्या मी चपातीच्या ज्या चकुल्या आहेत त्या सगळ्या मी सोडून देणार आहे. तर इथं एक एक करून मी चकुल्या कट करून ठेवल्या होत्या वरण उकळूपर्यंत. आणि तुमच्या दाजींचा आज दौरा पुण्याला आहे, तर त्याच्यामुळं मग त्यांना जायचं आहे. म्हणलं चला नाश्ता करून जातील मग, कारण त्यांना सकाळी 8:30-9ला नाश्त्याची सवय आहे रोज. बाकी घरात कोणाला एवढं हे नाही आहे, कारण मुलं पण एकदा टिफिन घेऊन गेले की आर्यन पण जिमवरून आल्याच्या नंतर खाल्लं तर खातो, नाहीतर मग लेट खातो. म्हणजे असं खाण्याचं त्याचं रुटीन नाही आहे. मग 11ला खातो, कधी 12ला खातो, असं जेव्हा भूक लागेल तेव्हा. आणि आमच्या दोघींचं पण आजकाल मग आम्ही टिफिन भरून तिकडंच जातो आणि लवकरच जेवण असतं. 11:30 ते 12च्या आतच जेवण असतं. परत काय होतं की एकदा लाईव्ह सुरू झाला तर मग जेवायला काय मध्ये चान्स नसतो. तर आम्ही 11 ते 12:30च्या आतमध्ये कधीही आमचं जेवण सगळ्या स्टाफ बरोबर उरकून घेतलेलं असतं. त्याच्यामुळे आम्ही जास्त नाश्त्याच्या भानगडीत म्हणजे पहिल्यापासूनच नाही. आमचं 2 टायमावरतीच आहे. एकदा 11ला जेवलं की संध्याकाळी डायरेक्ट 7:30-8 वाजता जेवण करायचं, असं आमचं रुटीन आहे. म्हणजे अगोदर काही म्हणजे सकाळी पण 8:30-9ला पण नाश्ता करतात, मग दुपारी 1-1:30 वाजता पण जेवतात. हे रुटीन बरोबर असतानाच होतं माझं. पण आता घरी आल्याच्या नंतर एकदा 11ला जेवलं की डायरेक्ट संध्याकाळीच. तर पहा इथं उकळत्या वरणामध्ये मी सगळे ह्या चपातीचे जे पिठाचे चपाती करून कट केलेल्या चकोल्या आहेत त्या टाकून दिल्या. याला वरणफळ पण म्हणतात. आता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळं वेगळं याला बोललं जात असेल या पदार्थाला, पण मस्त लागतो. कधीतरी शॉर्टकट कंटाळा आला भाजी बनवायचा किंवा मग काही छान दुसरं खाऊ वाटलं तर भारी ऑप्शन आहे बाबा हे. उकळत्या वरणामध्ये 4 चपात्याचं पीठ मळून कट करून शंकरपाळ्यासारख्या सोडल्या, एकदम मस्त टेस्टी अगदी. पण गरम गरमच खाव्या लागतात, कारण थंड झाल्या की मग ते आळतं, चांगलं लागत नाही. छान अशा शिजल्या की याला मी आता सर्व करणार आहे.
आणि मेन मीन्स हा जो पदार्थ आहे आमच्या अक्कांना फार आवडायचा. हप्त्यातनं म्हणजे एक 8 दिवस झाले की त्यांना अशी आठवण यायची, म्हणजे महिन्यातनं 2दा तरी हा घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला बनवायचा. आपण म्हणलं ना अक्का आज काय बनवायचं, का त्या लगेच म्हणायच्या बनव मग आपल्याला चकुल्या, आज चकुल्याच खावा वाटल्या. आणि खूप आवडीने खायच्या, त्यांना लय आवडायच्या ह्या चकुल्या. तर सारख्या म्हणजे घरामध्ये बनल्या जायच्या. आता जे व्रत आहे ते म्हणजे त्यांच्या ज्या आवडीच्या एक ज्या वस्तू असतात ते प्रत्येकाने एक धरल्या होत्या, म्हणजे वर्षश्राद्ध होईपर्यंत त्या वस्तू खायच्या नाही अशा प्रत्येकाने धरल्या होत्या. तर हा जो वरण चकुल्याचा हा पदार्थ आहे हा स्वातीने धरला होता. बाकी नंदू मावशीने एक, मी एक, यांनी एक, राजूने एक, अशा प्रत्येकाने कुणी चहाचं, कुणी कशाचं, कुणी नॉनव्हेजचं, असं प्रत्येकाने वेगळं वेगळं, कुणी वडापावचं. ते म्हणतात ना असं व्रत ते नंतर ब्राह्मणाच्या हातनं हे करून करावं लागतं. तर ते व्रत पकडलेलं होतं. आज सकाळ सकाळ झाडांवरती सगळ्या फवारणी चालू आहे, कारण सगळ्या झाडांवरती चिकटा पडलेला होता. पानं म्हणजे असं प्रत्येक झाडाच्या खाली असं चिकट चिकट काहीतरी पडलेलं होतं. त्यामुळं मग हे म्हणले पहिले नारळांवरती सगळ्या हे चिकटाची फवारणी करून घेऊयात, नाही तर मग ते फळाला पण प्रॉब्लेम येतो. आणि झाडांवरती पण चिकटा पडलेला पण चांगलं नसतं, उगाच खराब होऊन जायचे. त्यातल्या त्यात आता उन्हाळा पण लागलाय. झाडं लावणं सोपं असतं, पण त्याचा मेंटेनन्स जो आहे ना तो फार कठीण असतो. तो म्हणजे फारच हे असतं, क्रिटिकल असतं. कोणतीही गोष्ट बघा केली ना तर त्याचं मेंटेनन्स पुढं व्यवस्थित लागू करून ठेवणं ती एक गोष्ट फार अवघड असते. वेळोवेळी त्याला सगळं खत वगैरे, पाणी, बाकी हे अशा फवारण्या वगैरे सगळ्या कराव्या लागतात. किती घाण लिहितोय बघा हा. कसं लिहितोय एकदा बघा ध्रुव. प्रॅक्टिसला किती पुस्तक आणले मी? इरेजर लिहित नाही, इरेज करायसाठी असतो. काय केलं इरेजरनी केलंय का ते? एवढा घाण इरेजर कसा केलाय रे तू? एवढा घाण. बघा बघा आज सगळ्यांचे नोटबुक बघा. काय कुठं आलंय काय हे बघा ह्या आधीच रडायला सुरू झालं, बघितलं का साठी? एक नंबर घ्या. हा वाव पटकन आवर चल. ते काय काढलंय ते? लिह पटकन चल. काय स्वर व्यंजन. लिह पहिले प्रॅक्टिस कर. बोर्डवर प्रॅक्टिस केली का सगळं दाखव मला. लिह. चल. त्याला म्हणायच्या आधीच रडू येतं. तसं नको एवढं करू, फक्त एकदा गिरवायचं. सगळ्या कपड्याला एकदाच केक करायचं. लावलाय. असं 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 एकदाच करायचं ना. रुद्रचं त्यांचं बघा काय चाललंय. रुद्रचं बघा स्पेशली काय चाललंय. आज लवकर आलते तर सगळ्यांचे नोटबुक बघा म्हणलं जाऊन, नेमकं कोण काय करतंय. हा हा कोणता आहे? तू काय करते? हँडरायटिंग चांगलं आहे लेकरं, बघ नाही. मग चढलाच लिकरू अर्धा झाडं. त्याला बघ ना पण छान आहे का नाही? त्याने आत्ता काढलंय तिकडं रुद्र ध्रुवचं चेक होस तर हो का? बघून मागचे पानं बघा त्याची. पण उडीसापेक्षा नाही, पहिले लय छान काढायचं. आता जरा आणि तो काय 11वी सिलेबस संपला, आता कोण बुक सॉल्व्ह करतो. 11वी झाली एक्झाम संपली. हा स्कूल. आता फक्त जे करतो ना. हा आता टेस्ट द्यायचे 2. कधी एक्झाम? लास्ट वीकला आहे, मार्चला ऑफलाईन. चाललंय सगळं बरोबर? हा काही प्रॉब्लेम नाही. किती 2 आणले का? इंडक्शन घेऊन आले का? सर्कल काढणे म्हणली म्हणजे होते. मी असं सरळ लिहायची कोशिश करू राहिला, असं गोल गोल निघू राहिले. बरोबर गोल गोल निघू राहिला. आवरा 2 इंडक्शन आणले तर ऑनलाईन ऑर्डर केले होते, पण नंतर मी म्हणलं ऑनलाईन पण स्टॉक येतोय नाही येतोय, नंतर आउट होत आलाय अमेझॉनवर वगैरे. तर मग म्हणलं ते कॅन्सल करा आणि आपल्या दुकानात कुठं मिळतंय तिथून आणा. त्याच्याने स्टुडिओसाठी एक आणलाय, चहा वगैरे करायला लागतो तिथं. आणि इथं पण आणलं इंडक्शन एक आहे बरं का जुना बॉक्समध्ये, पण त्याला लई वर्ष झाली, त्याचे बटन वगैरे खराब झालेत, काम करत नाही. छान झालं प्लॅटफॉर्म आहे. इंडक्शन बेस तर आहेतच. इंडस व्हॅलीचेच प्रोडक्ट आहेत बरेचसे आमच्या घरामध्ये. तर त्याचे सगळेच प्रोडक्ट ऑलमोस्ट राईस मिल्क हॉट सूप हे येतं. ही फॉर्म रोटी पण बनते त्याच्यावर, डोसा रोटी पण. पण चांगली नाही होणार. याच्यावर नाही डायरेक्ट पॅनवर. इंडक्शन बेस पाहिजे फक्त. इंडक्शन बेसचेच भांडे आहेत घरामध्ये आपल्या सगळे. आहेत ना, वापरायला सुरू करा, वापरायला आणलंय तर मग त्याला सुरू लाईटीचं आपल्या तिथं कमी जास्त होतं आणि त्याच्यामुळे पहिला काढला नव्हता. आता गॅसची सगळ्याकडे तुटवडा वाचतोय. गॅस सगळेच ओरडू राहिले, तर गॅस कोणाला भेटाना, कुणी जास्त पैसे देऊन बुक करतय, कोणाचं काय असं आहे. हा
कोणते काही नाही लाईट पण नसतं इथं आहे ना अरे पॅड आणि चूल आहे शेवटी नाहीच जिंदाबाद. चुलीवर आहे ना पहिले लोक चुलीवरच करत होते ना का मग चुलीच सारखं खाण्याशिवाय तर खाणं नाही चुलीचं, दुसरं खाणं नाही कोणतं चुलीचं. कितीला बसला हा? बसला एक 2200-2100 रुपयाला पाहिजे. 2100 रुपयाला का? हम्म. तर त्या दिवशी ना आम्ही आदल्या दिवशी म्हणजे काल एक फूड फेस्टिवल मेळा लागलेला होता आपल्या अहिल्यानगरमध्ये सावेडेला कोहिनूर मॉलच्या समोर. तर तिथं गेलो होतो. तिथं एक मैत्रिणीचा स्टॉल लागलेला होता आणि ती म्हटली या तुम्ही सगळेजण. मैत्रीण म्हणजे एक बहिणीसारखीच आहे ती, तिने बहिणीच मानलेलं आहे आम्हाला. तर मग खास तिथं तिला भेटायसाठी आम्ही गेलेलो होतो. तो खूप छान छान म्हणजे इतकं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे इथं व्हेज नॉन व्हेजच्या एक साईड व्हेज एक साईड नॉन व्हेज म्हणजे अगदी खेकडे वगैरे सगळ्या प्रकारचं विविध प्रकारच्या सगळ्या नॉनव्हेजच्या व्हरायटी होत्या आणि व्हेजमध्ये पण सगळ्या नॉनव्हेजच्या व्हरायटी होत्या. तर बरंचसं काय काय म्हणजे महिला घरात बसून पण अशा पद्धतीचे जे एक्झिबिशन लागतात पहा, तिथे जाऊन भरपूर प्रमाणात पैसे कमवू शकतात. तर खूप छान असे स्टॉल लागलेले होते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बचत गटाचे. तर खूप सारे म्हणजे खूप काय खावं आणि काय पाहावं असं झालेलं होतं. पण आम्ही इथं जेवण केलं नाही कारण आमचा घरी जेवणाचा प्लॅन होता, स्वयंपाक घरी झालेला होता, पण फक्त आम्ही भेटण्यासाठी आलेलो होतो. तर म्हणजे असे हे जे फूड फेस्टिवल लागतात त्यातनं बऱ्याचशा ज्या घरामधनं ज्या ताईंना पैसे कमवण्याची इच्छा असते तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. पण ताईंनो मेहनतही तेवढीच आहे, तेवढी मेहनत आपल्याला तिथं घ्यावी लागती. म्हणजे ज्या ताई अक्षरशः तिथं बनवत होत्या काही काही वेगळ्या वेगळ्या रेसिपीज, तर खूप सारी मेहनत त्या घेत होत्या. तेव्हा कुठं हे आहे म्हणजे रात्रंदिवस तिथंच राहून मुलाबाळांना घेऊन ते बनवायचं, मग ते पब्लिकला हे करायचं म्हणजे खूप अवघडच आहे. पण चला मेहनतीचं फळ मिळतं. आणि थोडा वेळ आम्ही तिथं फिरलो आणि त्याच्यानंतर मग परत घरी आलो. खरं तर आम्ही काल गेलेलो होतो हे, पण मी आजच्या व्हिडिओमध्ये ते थोडंसं टाकलंय. आमच्या रुद्राला आणि त्यांना तर लय अशी मज्जा, बाहेर जर काय असं करायचं मला आता लय दिवसानंतर आम्ही बाहेर करतोय तर लय आनंद होतो त्याला. मग लगेच झाडू बिडू मारायला लागणार. तिकडचे पानं गोळा कर बाळा, ती पाईप गोळा कर. बाबा बसले काय जुळवायला गड्ड्या? इकडे कुठे येणार आहे पारा आपण? दोऱ्या दिल्या ना तिची बरोबर बाबांनी. हा बारीक बघते मी दुसऱ्या बघते. वेरून ध्रुवाचं चाललाय तिकडे धिंगाणा खेळायचं काम. अरे हे सगळे पानं गोळा कर दारे. नाही नाही तरी पण ताटात उडन. हे पाईप गोळा करून टाक आणि सगळे पाणी एका जागेवर गोळा कर, मी भरते. मग करून करायचं तर परफेक्ट काम करायचं, अर्ध गिर्द नाही. झाडल्यासारखं दिसलं पाहिजे ना. पाईप गोळा करून आत टाक, गोळा कर. काय नाही कुठं नाही जात बाबा, खेळत येते. बाबाची नुसती कुरकुर असते पोरांना, इकडे जाते तिकडे जाते त्यांना. बघा आली येऊ राहिली. इथं मॅट टाक रुद्रा बसायला. हा किती झोक्यावर मॅट आहे. मी आले तर फिशला मसाला लावून ठेवते मी सगळा, म्हणजे मग एखादा घंटा मुरते ते आनंद मावशीन ते यूज तर. हा येणार आहे तर. हा आज सगळे मुक्कामाला आहेत आपल्या इथं. कृष्णा पण बोला. हा कृष्णा पण बोलावला याने. येतो काय कृष्णा होय ग? याने फोन केला बाय. बरं आता हे गार्डन मध्ये खाऊन पॅकेट कोणी टाकलेत असे? चला चला तुमची वाट बघतो. हा ह्या बसल्या आल्या आल्या कामाला तक लसूण काढून. सुनीता नव्हता लावला त्यांचे तिथे. कवा लावला कवा खुरापला कवा काय मला काहीच माहित नाही. आणून टाक काढून तिने आणला कोणी आणून टाकली काल कवा नको आपल्याला माहिती नाही. हा मग सुटली शाळा? सुटली ना. हा त्यांना पाठवीत जा लवकर. चला जाईन छान अशी मस्त आज इथं गरम गरम फिश फ्रायची पार्टी चालली बघा आमची. नंदू मावशी आत्ता आल्यात वाट बघू बघू बेजार झालोय. इकडं मम्मी जी तर मगाशी का आलत्या मनीषताईला बोलून घेतलं. त्या दोघी उशिरा आलत्या. आम्ही डायरेक्ट मासे खायला आलो. तीन तळून ठेवले होते. तळून नव्हते ठेवले म्हणजे तयारी करून ठेवली होती. फक्त गरम गरम करायची होते आल्या आल्या.
बाहेर मासे खाण्याची माझ्या वेगळी आम्ही कधी जेव्हा आपण करतो चिकन मटन नॉनव्हेज जेव्हा बी असं होतं तर बाहेर होतं असं मस्त पहिले अक्का होतं तर आम्ही चुलीवर करायचो पाटा वगैरे सगळं उचलून आणायचं आणि हेच वाटायच्या टाईटच करायचं भाकरी थापून द्यायच्या पण आता मग ह्या गॅसवर करतो ते गेल्याच्या नंतर बऱ्याच दिवसांनी असं बाहेर आम्ही बनवले नन मावशी बोला मासे कसं काय तर लय भारी लय भारी चांगलं एकच नंबर काटा नका कुठं करतो ताट बघ पाहू खाली बस खाल्लं नाही का हा बारकाले काटा जपून खायचं फक्त बारकाले काही नाही लय नाही त्याच्यात काटे थोडे बिरे सगळे जेवले दोन बाई खाली नाही तुम्ही वाचन खाली खाऊ बाय म्हणले बाई दुपार बोल बाय म्हणले साडी नाही सोना सासू का बाई मोरा आठो का बाई हा ना नेलं जाऊन द्या आज सगळे जमलेत तर म्हणलं बाहेर मस्त वेट करू बाई बाई आणि बाई जरी चल त्याचा चिकनचा काळा रस्सा बनवू म्हणलं होतं आणि बाजरीच्या भाकरी पण हे म्हणले का दोन्ही बिर्याणी हे कर म्हणले. हा आणि दोन्ही दोन्ही मासे असले सगळे मग मासे खाल्ल्यावर खात नाहीत नाही नाही तू खा तू धरला पण काय खायलाची बाई जेवण नाही मग सगळे धरले ते आता मासा पडलेली आहे त्याच्यामुळे वर बघत नाही बोलत नाही फक्त मासेच खाते सेम टू सेम हा चल बाई ताई गं, जाते ही मासे खाताना कोणाचं बोलत नाही मी बी खायला बसले कोणाचं बोलत नाही खाऊन घ्यायचं मग काय अडचण नाही. आणि फक्त मासे बर का बाकी नाही बाकी खाताना बोलत आहेत त्या फक्त मासे खाताना कोणाचं बोलत नाही काटा नाही म्हणून बोलत नाही तर त्याच्यामुळे नाही बोलत होय मला वाटलं संपतेन म्हणून नाही संपायला लगेच बरे आता पण भरलं नाही खाल्ले 5 किलो आणले होते बाई नाही खाल्ले लई तर भावाला 5 किलो आणलं 5 किलो घेऊन या बाबा 4-5 किलो झाले मग कमी नाही कारण सगळ्यांना आवडतात आणि मासे फ्राय केले की दुसरं जेवत नाहीत मग कुणी त्याच्यावरच असते सगळे तेच खाते कांदा आहे ना घ्या ना कांदा दे ग तिला गप्पा बिप्पा मारून म्हणजे भुंगा झाल्यात. खाली मारत्यान हा? जेवल्या टाइम काय झाला किती झालाय 8 वाजले असेल 8:30 वाजले जेवायचं टाइम होऊन गेला तू येईन जेवायला जाऊन बसली जेवायचं नाही हा? पुढं बसायचं. काटा नरड्याचं मग हळू दमाने होऊन द्या मग. हा, बरोबर आहे मग काटा नरड्याचं आहे. दमाने होऊन द्या नाही तर मासे भावायचे बरं का हा? नाही 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 हळूच होऊन द्या दमाने होऊन द्या. थोडी इकडे येऊन घ्या असं ते तिच्यावर नको फोकस करा. आवडलं ना मी आवरले? कोणाचं? चला या तुम्ही पण खायला काय कुत्रे कुठे रे कुठं आहे खरं? चला मस्तपैकी संध्याकाळचे जेवण झालेत डबल जेवलो डबल डायरेक्ट कारण एकत्र कधीतरी बऱ्याच दिवसानंतर आल्याच्या नंतर गोळ्या मग अगं घी थोडं करता करता ते थोडं मोठं होऊन जातं आणि गाढव लोळ्या आल्यात मी पण एवढ्यावरती लोळतच होते कारण की हा आम्ही नाही दोघींनी खाल्ला अजून अरे तुम्ही आता चांगला कसूर काढणार आहे दोघी जणी तुम्ही तुमचं काय घेता आणि आम्ही 4 जणी जेवलो बाबा दाजी पण जेवले कारण की हा चाटण घ्यायचा आणि मग ते दिमाग करायचा आणि ते कोणी सांगितलंय हा ते तसं जमत नाही हा स्टार्टर घ्यायचा आणि मग ते हात धरून बसायचं कवर बुचकाळल्यासारखं ते आपल्याला नाही जमत ते आम्ही जेवून घेतलं झोपून त्या नंदाच्या मांडी कुठं गेलते तुम्ही ते झाड बघत होते रासबेरीचं आलेत रासबेरीचे मी म्हणलं बायकुल तोडून आणून द्यायला नाही गेलं रात्रीचं तोडत नाही ना तोडलं बी असतं त्याला पिकलेत जास्त इतके आलेत स्टार्टिंगला असं छोटं व्हाईट आलत तर दाजी म्हणले याला काय आलंय आळ्या त्यावेळेस माहिती नव्हतं आम्हाला ती एवढं हे होईल म्हणून पण त्याच सिलेंडर बंद केलं का गॅस महाग झाले बंद केलं का गॅस उपाशी राहावं लागत नाही तर हॉटेलची गॅसची टाकी 1400 रुपयाला होती पहिली आता 3000 रुपये झाली ती पण भेटत नाही तेल आणि शेंगदाणे युद्धामुळं अजून एवढी कुठं महाग झाली आपली
मी तर म्हणते 5-6 महिने टाक्या बंदच व्हायला पाहिजे चुली. हा लोकांना आहे ना चुलीचं महत्व समजणार आहे. असं नाही, पण सगळ्यांना चुली अवेलेबल नसेल ना, सगळे कुठून चुली करते. लय चुली स्वयंपाक करू आपण. अरे आपण करू खेडेगावाने जमन, बाकी किती करणार लोक घामेला चुली ठेवून करणार. गॅसच नाही आल्यावर काही ना काही जुगाड करावं लागणार. आपण असं नाही होत डायरेक्ट नाही होणार, ते काही ना काही अल्टरनेटिव्ह इलेक्ट्रिकचं आहे, काही पण आहे ना. गरिबांचं काय खरेदी नाही. गरीबाचं तर काहीच खरं नाही. आता मला 100 घ्यावं लागतील. कवर लावून त्याला झोपून दिलं आणि काय काय कार्य शेतकऱ्याचा 100 घेणार 100. म्हणलं नाही याचा नाही याचा का याचा आता साडी कशी काय चांगली घातली म्हणलं काय चांगली म्हणजे दाजी आणायला गेलते मावशींला तर ते दिवसभर ते गहू काढायला गेलत्या नाही ते 4लाच आल्या असत्या. मग 6-7 वाजता घरून रानातून यूज पर्यंत तिथून पुढे सगळ्या गोष्टी मग त्याच्यामुळे उशिरा कमी झालाय बरं का. लय चिकटा झाडायला लागलं डोक्याला नुसतं पानं लागली तरी मला सगळे चिकट्यासारखे केस चिटाकले कमी झालं ना. आता कमी झालं आता पांढरे झालं ना. चिकटा कुठे उतरला सगळं पालटेला हे नाही हे सगळे हिरवे पानं पांढरे दिसत होते अक्षरचा. काय का ना, आता हे लसूण कुठं ठेवायचा आता ह्या म्हणतात बाई इकडे बांधायचं मग हवेला त्याच्यात सेटअप मध्ये. परत ते खाली पडत राहील डोक्यात ते. ते बांबू हे करायचं ते सोडायचं इकडं बांधा. हवाला. लसणाला बी गरम होतं काय? मग मरतो नसतो. हे माणसालाच होते. नाही नाही मग लवकर मरतो ना हवेला असलं मग जरा ठिकाण लसणाला लय गरम होतं. नाही गेल्या वेळेस आहे ना तिथं पावसाचे शितुडे लागले आणि हे पण झालं त्याला. हे नारळ जोडा झालाच होती पाण्याचा काय. हा ना तुम्हाला एक सांगू का ह्या झाडाला कंटिन्यू पाणी जातंय म्हणून याला नारळ आलेत बरं का तुम्हाला सांगते. हे पण आता एवढ्या 2 महिन्यामध्ये थोडंफार कमी राहणार. पण याला आहे ना कंटिन्यू रोज इथं एवढं धुतलेलं वगैरे येऊ काय होते. नवीन तुरा आला ना की नारळाचा. नारळ येण्यासाठी आता नारळ निघतील. इथं मकाच्या कणसासारखं दिसतंय. हा एक लय चिकटा हा बघ. इकडे बघ 1 2 3 हे बघ केवढं लिहिलं. पण ह्याच झाडाला जास्त आलेले आहे बरं का. लवकर नाही तर काय खुल्लं इकडे बघ. ते तसं आहे ना ते तुरा हे बघ. हे तर बघितलंच नव्हतं मी. त्याच्यामधून खुल्लं आहे बघ ना. हा मग आता नारळ येणार आहे म्हणजे त्याच्यातून हे ओपन झाले असं. अरे नको हात लावायला. आता काय नारळ येऊ राहिले त्याला. आता येते त्याला पाणी आता भरपूर झाले. पण तरी पण म्हणजे कंटिन्यू पाणी लागणार आहे. लय म्हणजे लय तवा कारण नारळात पाणी जायचं म्हणलं. नारळात ते तर आहेच. त्या ठिबकनं काहीच होत नाही. ठिबकने नारळाला काय व्हायचे थेंब थेंब पाणी जायचं. ते नारळाच्या मुळे कुठं. आणि हे जांभळाच्या झाडाला काय झालं एवढं सगळं असं हे आले. नाही ते त्याचं हे तेवढे जांभळे येणार त्याला. वा 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 फुलंच आहेत तेवढे खालच्या साईडने जास्त आलेत पण पक्षी नाही ठेवत. याच्यामधून काढलं होतं आपण त्या बाहेरच्या स्वयंपाक बनायच्या याच्यातून. याला हे करावं लागेल. याच्यात काही कामाचं आहे बघा आणि बाकी हे करा. हा ना बापरे 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 हे बघा म्हणजे अनलिमिटेड आहे झुपकेचे झुपकेच. आता हे काळे झाल्यावर चांगले लागते. काळे झाले पण इथं पण संध्याकाळी फळ तोडायचे नाही. वा 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 हा बघ किती भारी झाला खट्टा मिठ्ठा. पण रात्री तोडायचे नाही. नाही त्याच्यामध्ये विटॅमिन लई आहे. भरपूर आले ते एकदम तिथं होतं गेलं होतं ती पूर्ण आपल्याला कमी होती ते बी आता एवढं वाढून फळ यायला लागले म्हणजे सगळे फळं झाले जवळजवळ. उद्या त्या संत्रा तोडून घ्या सगळे है ना. हा उद्या तोडू आता सकाळी. उद्या सकाळी आता लय गडबड राहील कामाची बघू आता. आया नो लसूण का बांधून दिला ना लावून बी द्यायचा दोरीला डायरेक्ट. कामच कम्प्लीट कचरा बिचरा भरून टाकून द्यायचं डायरेक्ट. चिंट्या तुला काय मऊ गादी लागली. बांधा बांधा बांधून बी द्या. काय रे त्याला लागला असन काय मऊ. जाऊन दे आता लय दिवस झाले एका ठिकाणी नाही राहावा माणसाने फिरावा जरा उली तुली. आता लय वर्ष झाले म्हणले तुमच्या इथं राहिलो मग आता येतो म्हणले फिरून महिना खांड. 2 महिने फक्त परत आणणार आहे मी त्यांना. तिथं पाणी जास्त पावायला त्यांना लागतं पाणी एवढं. म्हणून तिकडं असतं पाणी ना सुई पाणी. कुठं लाकडं म्हणले कुठं चुली पेटला पुण्यात.
इंस्टाला व्हिडिओ येतात ते बाय. आता येत चुली पिली तर काय तुम्हाला लाकडं आहे का? हा मला आहेत लाकडाच्या बल्ल्या आहेत, बोरीचं झाड तोडून ते वाळून गेलेले थोडेसे तुकडे तुकडे करून. आणि काम आणि मग तुम्हाला आहेत का लाकडं? आम्हाला किती लागत केकले झाल्या भाकरी आणि आपल्या इथे डोंगर म्हणजे अशा टायमाला आहे ना, म्हणजे युद्ध येऊ हाणामार येऊ आता माग नाही म्हणजे मला हे म्हणायचंय का, म्हणजे युद्ध येऊ किंवा आता मध्ये कोरोना आला काही झालं की अशा म्हणजे अडचणीच्या काळामध्ये ना गावाकडची लाईफस्टाईल एकदम चांगली, म्हणजे उपाशी नाही मरत माणूस. असं आता कोरोनामध्ये पण बघा बाहेर भाजीपाला आणायला जाता येत नव्हतं, काय नव्हतं, काहीच करता येत नव्हतं हालचाल, आणि जे आहे तेच खावं लागायचं तसं. हा, आणि खेडेगावात मात्र तुम्ही नुसतं शेजारच्या शेतामध्ये जा लगेच तुम्हाला भाजी मिळेल, म्हणजे इतकं सगळं. म्हणजे बघा तुम्ही आता जरी गॅस बंद झाला तरी पण सरपणाची टंचाई भासणार आहे, जसं सिटीमध्ये अवघडच होऊन जाणार आहे आता. तर चला मैत्रिणींनो, खूप दिवसानंतर एकत्र आल्याची खुशी आणि त्या गप्पा आता काय 12 म्हणा, 1 म्हणा, 1.5 म्हणा, 2 म्हणा गप्पा आमच्या चालणार आहेत. जोपर्यंत एकदम डोळे म्हणत नाही झोपा आता तोपर्यंत गप्पा ह्या विहिणींच्या तरी चालणार आहेत. कारण ध्रुव आणि रुद्रमुळे आम्हाला तरी झोपावं लागेल, पण ह्यांच्या काय गप्पा संपणार नाही आहेत. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते.